नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडीएन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। जळगाव रोडवरील अतिक्रमण हटाव मोहिमेस आंबेडकर नगर परिसरात स्थानिकांचा विरोध। घरे सोडून व्यावसायिक अतिक्रमणे हटवल्याचे निकम यांचे प्रतिपादन। औरंगाबाद येथील बैजू पाटील यांच्या कॅमेऱ्यातून साकारलेल्या गजराजाच्या डस्टबाथला जागतिक स्तरावरील फोटो स्पर्धेमध्ये दुसऱ्या पारितोषिकाचा बहुमान। $5 ट्रिलियन इकॉनॉमीचे स्वप्न साकार होईल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा विश्वास। वाणिज्य परिषदेचा समारोप उत्साहात संपन्न। आता पाहूयात सविस्तर बातम्या। जळगाव रस्त्यावर अतिक्रमण काढण्याची मोठी कारवाई मनपा अतिक्रमण विभागामार्फत सुरू असून आंबेडकर नगर परिसरात स्थानिकांनी कारवाईला विरोध दर्शवला, तर मनपा यांत्रिकी विभागात आवश्यक त्या दुरुस्तीचे काम करून घ्यावे अशी सूचना प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली। सेंट्रल नाका येथील यांत्रिकी विभागात आवश्यक त्या दुरुस्तींचे काम करून घ्यावे अशी सूचना महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली। त्यांनी यांत्रिकी विभागास भेट दिली व विभागाअंतर्गत येणारी यंत्रणा जेसीबी, हुक लोडर, टिपर, जेटिंग मशीन, हॉपेर्स, फॉगिंग मशीन इत्यादी वाहनांचा सखोल आढावा घेतला। यावेळी त्यांनी परिसराची पाहणी केली आणि या विभागात आवश्यक त्या दुरुस्तीचे काम प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले। यावेळी त्यांनी यांत्रिकी विभागाला खेटून वार्ड क्रमांक 3 ची इमारत आणि परिसराची देखील पाहणी केली आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांची वाहनांसाठी वाहनतळ तयार करणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले। यावेळी कार्यकारी अभियंता यांत्रिकी DK पंडित, उपअभियंता अमोल कुलकर्णी, DP गायकवाड, SK वायकर, वॉर्ड अभियंता वसंत भोय, वॉर्ड अधिकारी गिरी, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदींची उपस्थिती होती। हर्सुल टी पॉइंट ते टीव्ही सेंटर या रस्त्यावर किमान 20 दुकानांचे अतिक्रमण काढण्याची मोठी कारवाई अतिक्रमण विभागामार्फत शुक्रवारी करण्यात आली, तर शनिवारी जळगाव रोड लगत 30 फुटापर्यंत असलेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विभागाने हटवले। त्या दरम्यान आंबेडकर नगर जवळ सुरू असलेल्या कारवाईत स्थानिकांनी विरोध दर्शवला, परंतु मनपाने अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई केली। त्यात व्यावसायिक दुकाने जमीनदोस्त केली, तर घराला धक्का न लावता मनपा हद्दीतील अतिक्रमण हटवत असल्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले। सदर कारवाई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोय, अभियंता नगररचना कारभारी घुगे, शाखा अभियंता पूजा भोगे, इमारत निरीक्षक PB गवळी, रामेश्वर सुरासे आणि अतिक्रमण विभागातील पथकाने सदर कारवाई पार पाडली। यावेळी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार देखील पथकामध्ये बंदोबस्तात होते। सदरील कारवाई कच्चे वीट कामात बांधण्यात आलेल्या पत्र्याचे शेड असलेली अनेक दुकानांचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले। हा 200 मीटरचा रोड आहे, म्हणजे 200 फुटाचा रोड आहे, 60 मीटरचा। त्यापैकी डिवायडरच्या अलीकडे येऊन जे आहे 30 मीटर आहे, डिवायडरच्या पलीकडून 30 मीटर आहे। डिवायडरच्या त्या साईडला सर्व्हिस रोड आहे, ग्रीन बेल्ट आहे, परंतु डिवायडरच्या उजव्या बाजूला पूर्ण स्लम आंबेडकर नगर झोपडपट्टी इथं बसलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही नागरिकांचे घरं न तोडता जे कमर्शियल दुकानं आहेत तेवढं तोडण्याचा आम्ही ठरवलेलं आहे। ॲक्च्युअल जर 60 मीटर 30 मीटर घेतलं तर खूप घरं जातील, खूप लोकांचं नागरिकांचं नुकसान होईल।
त्याच्यामुळं ते न करता फक्त जेवढे समोरचे जे दुकानं आहेत त्याची कारवाई करण्यात येत आहे. माझ्यासोबत सविता सोनवणे पदनिर्देशित अधिकारी, आमचे इन्स्पेक्टर, तसेच संभाजी पवार पोलीस इन्स्पेक्टर सिडको पोलीस स्टेशन आणि त्यांचा पूर्ण स्टाफ इथे आमच्या मदतीसाठी आलेले आहे आणि अशा पद्धतीने ही कारवाई चालू आहे. ही कारवाई आम्ही कालपासून सुरू केलेली आहे. इथून जळगाव रोडपर्यंत हर्सूल टी पॉईंटपर्यंत ही कारवाई करणार आहोत. किले आर्क परिसरातील नौबत दरवाजा ते पंचकुवा कब्रस्थान मुख्यद्वारापर्यंतच्या प्रस्तावित रस्त्याचे डिझाईन सादर करण्यासंबंधी महानगरपालिका प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी प्रशासनास सूचना केल्या. किले आर्क परिसरातील नौबत दरवाजा ते पंचकुवा कब्रस्थान मुख्यद्वारापर्यंत प्रस्तावित रस्त्याचे डिझाईन सादर करण्यासंबंधी औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पाहणी करून संबंधित प्रशासनास सूचना केल्या. त्यांनी नौबत दरवाजा ते पंचकुवा कब्रस्थानपर्यंत रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. नौबत दरवाजा उंचीवर असून रस्ता करताना रिटेनिंग वॉल बांधणे आवश्यक आहे अशी सूचना यावेळी प्रशासक महोदयांना देण्यात आली. यावर त्यांनी सदरील रस्त्याची डिझाईन सादर करण्याचे निर्देश दिले. नौबत दरवाजाच्या दोन्ही बाजूने रस्ता करण्याचा विचार असून यात अजून किती मालमत्ता बाधित होत आहे याबाबत देखील अहवाल सादर करण्यास त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शहर अभियंता SD पांझडे, कार्यकारी अभियंता BD फड, MB काजी, उपअभियंता नगर रचना संजय कोंबडे, वॉर्ड अभियंता काटकर, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदींची उपस्थिती होती. औरंगाबाद शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालय औरंगाबाद यांच्या वतीने सकाळ संवाद विद्यार्थी सुरक्षा कार्यशाळेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप शनिवारी सरस्वती भुवन या शाळेत झाला. औरंगाबाद शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालय औरंगाबाद यांच्या वतीने सकाळ संवाद विद्यार्थी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मागील 12 ते 13 दिवसांपासून सुरू असलेल्या कार्यक्रमात शहरातील 25 शाळांमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप शनिवारी सरस्वती भुवन या शाळेत झाला. यावेळी दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे आणि त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देखील दिली. सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे पोलीस आयुक्तालय तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले. ADNशी बोलताना पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी अधिक माहिती दिली. कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये आपण कार्यशाळा ज्या आयोजित केलेल्या आहेत सकाळ वृत्त समूहाने आणि माननीय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता सर, माननीय उपायुक्त अपर्णा गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कार्यशाळा चालू आहेत. आणि या निमित्तानं मी सगळ्या शाळांना असं आवाहन करेल, आम्ही शाळेपर्यंत पोहोचतोय तसा आम्हाला सुद्धा तेवढाच रिस्पॉन्स भेटतोय. पण ज्या शाळा आत्तापर्यंत या गोष्टीपासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांनी दामिनी पथक, भरोसा सेल यांना कॉन्टॅक्ट करावा आणि आपल्याकडे जो स्वसंरक्षणाचे जे कार्यक्रम चालू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग नोंदवावा. आणि शाळांमध्ये सुद्धा आमच्या कायद्यासंदर्भात, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात आम्ही जे सांगतोय ते मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष पोहोचतोय मुलांपर्यंत. त्यासाठी नक्की आम्हाला कॉल करा, हेल्पलाईन नंबर वापरा, आम्ही नक्की मदतीला येऊ आणि कार्यशाळेतसुद्धा आम्ही घेत राहू. शाळा तर आहेतच, पण महाविद्यालयांमध्ये सुद्धा आमचे अवेअरनेस प्रोग्राम चालू आहेत. आणि आत्ता जे आम्ही दर शनिवारी जो आमचा प्रोग्राम स्वसंरक्षणासाठी जो आम्ही प्रोग्राम घेत आहोत पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाच्या ग्राउंडवर, तो फक्त शाळांपुरता मर्यादित नाही तर सर्व महाविद्यालय, त्यानंतर जर महिला जर काही त्यांची बचत गट असतील आणि त्या महिलांची जर इच्छा असेल त्यांनी ते स्वसंरक्षणामध्ये त्यांनी सहभाग व्हावा तर त्यांना आम्ही बोलवतोय. मी सगळ्या महाविद्यालयांना पण आवाहन करीन की त्यांनी मुलींना स्वसंरक्षणाच्या या कार्यक्रमासाठी जरूर पाठवावं. आणि तो कार्यक्रम खूप उत्कृष्टरित्या सध्या चालू आहे. विद्यार्थ्यांपेक्षा मी पालकांनाच आवाहन करीन, कारण पालक सध्या नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा त्यांच्या कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर असतात. आपली मुलं काय करतात याचा थोडासा एक संवेदनशीलपणे विचार पालकांनी करायचा आणि ती आपलीच मुलं आहेत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं ही पालकांची तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळे जे अवेअरनेस आम्ही जो प्रोग्राम घेतोय ते घरी जाऊन किमान एकदा विचारायला तरी पाहिजे पालकांनी, किंवा नेमकं शाळेमध्ये आता काय घडलंय, तो संवाद होणं पालकांचा महत्त्वाचा आहे.
आणि याच्यामध्ये पालक खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. शाळा तर आहेच, पण पालकांनी सुद्धा याच्याबाबत थोडंसं अवेअर राहायला पाहिजे. तिन्ही वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात सकाळी 11 वाजता प्रचंड घोषणा देत हजारो वीज कामगार, अधिकारी, अभियंते व कंत्राटी कामगार यांनी प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चामध्ये 35,000च्या वर वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. नागपूर विधानसभेवर महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने इंदोरा चौक येथून मोर्चा काढण्यात आला होता. तिन्ही वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात प्रचंड घोषणा देत हजारो वीज कामगार, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी कामगार यांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये 35,000च्या वर वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. या मोर्चाला आमदार प्रकाश ठाकरे नागपूर, आमदार राजू पाटील परभणी यांनी संबोधित करून वीज कामगारांच्या मागण्यास पाठिंबा दिला. वीज कंपन्यात कार्यरत 30 संघटनांनी संघर्ष समिती बनवून संघर्ष समितीच्या माध्यमाने निर्मिती, पारेषण व वितरण या तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे खासगीकरण सहन करणार नाही. जनतेच्या मालकीच्या या सार्वजनिक वीज कंपन्या जनतेच्या मालकीच्या राहिल्या पाहिजे. नफा कमविण्याच्या उद्देशाने येणाऱ्या खासगी भांडवलदारांना वीज कंपन्या सोपवण्यात येऊ नये इत्यादी मागण्यांकरिता मोर्चा आयोजित करण्यात आला होता. बहुतांशी बांधवांची मागणी होती अदानी गो बॅक, अदानी गो बॅक. यामुळे नागपूर दुमदूम गेला होता आणि अशात माननीय उदय सामंत साहेबांनी आश्वस्त केलं मोर्चाकऱ्यांच्या नेतृत्वाला की आम्ही तुम्हाला माननीय उपमुख्यमंत्री महोदय सोमवारी किंवा मंगळवारी विधानसभेमध्ये आम्ही त्यांच्याकडे हे आपलं निवेदन देऊ आणि वेळ प्रसंगी आपल्या शिष्टमंडळाला पुनश्व नागपूरला चर्चेसाठी पाचारण करू. दरम्यान आपले ऊर्जा सचिव तथा तीनही CMDने आपल्या 22 डिसेंबरला चर्चेचं आयोजन बिजलीनगर गेस्ट हाऊसला केलं होतं, परंतु बहुतांशी नेते हे प्रवासामध्ये होते 22 तारखेला. त्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आलं की आता चर्चेसाठी येऊ शकत नाही. तर त्यांनी 2 जानेवारीला मंत्रालयामध्ये बैठकाचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीमध्ये आपण पुनश्व जाणार आहे. परंतु एक गोष्ट निश्चित झाली की जो 23 तारखेपर्यंतचा असहकार आंदोलन नाही, तो कंटिन्युएशन आंदोलन आहे. असहकार आंदोलन सुद्धा आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. या असहकार आंदोलनामध्ये जो काही आपल्याला अधिकाऱ्यांची बैठक अटेंड करायची नाही, विद्युत पुरवठा ग्राहकाची खंडित करायचं नाही, विद्युत ग्राहकाला सेवा कुठेही खंडित करता कामा नये. सेवा बजावण्याचं कार्य या ठिकाणी केलं आणि संघर्ष समितीच्या वतीने 72 तासचा संप हे 4 जानेवारीला 00 आवर्स पासून सुरू होईल. तो 72 तासचा संप आहे. या संपामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने याची दखल नाही घेतली या विशाल मोर्चाची आणि संभावित संपाची. तर भविष्यामध्ये 18 तारखेपासून बेमुदत संप होईल. हे प्रायव्हेटायझेशन होऊ नये, खाजगीकरण होऊ नये. तिन्ही कंपन्या हे नफ्यात आहे. महावितरण, महापारेषण, महाजनको हे नफ्यात असल्यामुळे भांडवलदारांच्या घशामध्ये हे देऊ नये. अशीच एकजूट राहील. कोणतीही संघटना हे आपल्या सर्व बांधवांना संपामध्ये सहभागी करण्यासाठी काल सर्व वक्त्यांनी आश्वस्त केलं. म्हणून आपण पुनश्व विशाल मोर्चामध्ये सामील झाल्याने त्यांचे साक्षीदारांचं आम्ही आभार व्यक्त करतो. पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये गैरकारभार होत असल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी ॲडव्होकेट सतीश बोरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, विजय निकाळजे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. दिनांक 20/12/2022 रोजी पोलीस स्टेशन छावणी येथे तक्रार दिली. त्या तक्रारीच्या बाबतीत माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांनी 156(3) खाली गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे ती तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं डॉक्टर SP गायकवाड
आणि अभिजित वाडेकर यांच्यावरती कलम 406 भादवीप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. जेव्हा ह्या रिपोर्ट सगळ्या प्रेसमध्ये गेल्यात आणि पेपर्समध्ये न्यूज पब्लिश झाल्यात, त्यावेळी त्यांनी त्यात एक्सप्लेनेशन असं दिलं होतं की हा गुन्हा गैरसमजुतीतून दाखल करण्यात आलेला आहे. त्याचं एक्सप्लेनेशन व्हावं म्हणून ही आजची पत्रकार परिषद बोलविण्यात आलेली होती. PES इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आर्थिक घोटाळे झालेत. 2013 पासून 2018पर्यंत अनेक बांधकामं झालीत आणि हे बांधकामे कुठल्याही प्रकारच्या निविदा न मागविता, कुठल्याही प्रकारचा जनरल बॉडीचा ठराव पास करून न घेता किंवा संमती न घेता हे सगळे बांधकामं करण्यात आलेली आहेत आणि त्यात अजून बरेचसे घोटाळे करण्यात आलेले आहेत. आणि त्यासाठी कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसावा, पायबंद व्हावं म्हणून मी ही सगळी उठाठेव केलेली आहे, कंप्लेंट दिलेली आहे आणि केवळ त्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन पूर्ण व्हावं म्हणून मी ही आजची पत्रकार परिषद बोलवली. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन. वीर बाल दिवस रविवार दिनांक 25 व सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहेबजादे बाबा जोरावर सिंगजी आणि साहेबजादे बाबा फतेह सिंगजी यांच्या बलिदानाचे स्मरण करून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा पर्यटन विभाग व तख्त सचखंड श्री हुजूर अफजल नगर साहेब यांनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून साहेबजादेंना श्रद्धा सुमन अर्पित करूया. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोनाच्या धक्क्याने जगभरातील अर्थव्यवस्थांना उतरण लागली. या संकटातून बाहेर पडल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था नवी भरारी घेत असून $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न नक्की साकार होईल असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 73व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचा समारोप सोहळा नाट्यगृहात शनिवारी थाटात पार पडला. ICAचे उपाध्यक्ष प्राध्यापक मानस पांडे अध्यक्षस्थानी होते. इंडियन कॉमर्स असोसिएशनच्या वतीने इंडियाज मार्च टुवर्ड्स 5 ट्रिलियन इकॉनॉमी बाय 2024 या विषयावर 3 दिवसीय परिषद घेण्यात आली होती. यावेळी बागला ग्रुपचे CMD ऋषी बागला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, सीताराम अग्रवाल, ICAचे माजी अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवडे, प्राचार्य TA शिवारे, ICAचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर वाल्मिक सरोदे, मावळते सचिव प्राध्यापक पुष्पेंद्र मिश्रा, उपाध्यक्ष प्राध्यापक मानस पांडे, कोषाध्यक्ष प्राध्यापक नवल किशोर, समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉक्टर सय्यद अझरुद्दीन, डॉक्टर गजानन सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सीताराम अग्रवाल म्हणाले, सन 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था आकार खरोखरच $5 ट्रिलियन असेल असे आपण गृहीत धरले तरी आपल्या देशात त्यावेळची सामाजिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज करता येऊ शकत नाही. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या समर्थ नेतृत्वामुळेच ही परिषद आपण यशस्वी करू शकलो असे डॉक्टर वाल्मिक सरोदे यांनी प्रास्ताविकात म्हटले. प्राध्यापक पुष्पेंद्र मिश्रा यांनी अहवाल वाचन केले. डॉक्टर सय्यद अझरुद्दीन यांनी सूत्रसंचालन तर प्राध्यापक नवल किशोर यांनी आभार मानले. या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शन केले. I want to tell you that after becoming a minister
when I met Honorable Prime Minister Modi ji, he has told me to work on 3 factors. One is a financial inclusion, second financial literacy, and third digital transactions. These 3 factors are very important to include common man of this country in finances. As you are aware that, you must be knowing that even a simple thing in our country, the bank accounts were not there of the poor people. So the Pradhan Mantri Jan Dhan Yojana, which started in 2014, and I am proud to say that today there are 47 crore 40 lakhs accounts are opened at the zero balance of the common people or the poor people. Commerce Conference of ICA 2022. 73 years in continuity is no joke. It's a very, very serious thing. A big round of applause for ICA for continuing for 73 years. I think very few people in this room are present who would have seen the first ICA conference happening in 1949. And indeed, since then, ICA has been recommending to the government of India various things that is required to make the change in the government. जागतिक स्तरावरील क्रोमॅटिक 2022 पोलंड सेंट्रल युरोप यांच्या वतीने आयोजित स्पर्धेत 1 लाखपेक्षा अधिक फोटोत अमेरिकेच्या फोटोग्राफर पाठोपाठ बैजू पाटील यांच्या फोटोने दुसरा क्रमांक मिळवलाय. नॅशनल पार्कमध्ये काढलेल्या हत्तीच्या डस्टबाथच्या फोटोला जागतिक दर्जाचा दुसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय. प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बैजू पाटील यांच्या जिम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये काढलेल्या हत्तीच्या डस्टबाथच्या फोटोला जागतिक दर्जाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. जागतिक स्तरावरील क्रोमॅटिक 2022 पोलंड सेंट्रल युरोप यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत 196 देशातील फोटोग्राफर सहभागी झाले होते. 1 लाखांपेक्षा अधिक फोटोत अमेरिकेच्या फोटोग्राफर पाठोपाठ बैजू पाटील यांच्या फोटोने दुसरा क्रमांक मिळवला, तर चीन तिसऱ्या क्रमांकावर राहिला. बैजू यांनी जिम कार्बे नॅशनल पार्कमध्ये हत्तीच्या डस्टबाथचा हा फोटो घेतला आहे. यात हत्ती स्वतःच्या अंगावर माती टाकत असल्याचे दिसते. हत्तीच्या शरीरावर बसणाऱ्या जीवजंतूपासून संरक्षण मिळवण्यासाठी दररोज सकाळ सायंकाळ पाण्यात आंघोळ झाल्यानंतर हत्ती ठराविक वेळेला शरीरावर मातीची उधळण करत असतो. जिम कार्बेट हत्तीच्या डस्टबाथचा क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी बैजू पाटील यांना सतत 8 दिवस त्या भागात जावे लागले. हा क्षण टिपत असताना समोरून 2 कोल्हे जात होते. यातील एका कोल्ह्याने त्याच्या तोंडात शिकार पकडलेली दिसते. हा फोटो गोल्डन अवर्समध्ये काढल्यामुळे सूर्याची सोनेरी किरणे बॅकग्राऊंडला दिसत आहेत. पहाटेची किरणे आणि कोल्ह्याचा अंडर एक्सपोज फोटो यामुळे फोटोला कलात्मकता आली आहे. जगभरात या फोटोला नवाजले जात असून सर्वत्र कौतुक केले जात आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीत बैजू पाटील यांचे नाव जगभरात केलेले आहे. त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. यावर्षी देखील त्यांना 3 पुरस्कार जाहीर झाले आहेत. ग्लोबल फोटो कॉन्टेस्ट अमेरिका, मिल्व्हस फोटो कॉन्टेस्ट रोमानिया आणि एनडी फोटोग्राफी अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रॉयल अल्बर्ट हॉल लंडन यांच्यातर्फे बैजू पाटील यांचे मलेशिया येथे सेव्ह टायगर या नावाने प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. जगातील 10 उत्कृष्ट फोटोग्राफरमध्ये बैजू यांचे नावही यादीत आहे. या कार्यामुळे भारताचे नाव पूर्ण जगभरात पोहोचणार आहे. दरम्यान जागतिक पुरस्कार स्वीकारण्यासाठी लवकरच बैजू पाटील हे परदेशात जाणार आहेत. मागील 25 ते 30 वर्षांपासून ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफीत काम करत आहेत. वन्यजीवांचे संरक्षण करणे व संवर्धनाच्या दृष्टीने विविध जनजागृती अभियानातही वेळोवेळी बैजू पाटील सहभाग घेत असतात. नुकताच क्रोमॅटिक इंटरनॅशनल फोटो कॉन्टेस्ट झाली होती पोलंडमध्ये आणि नुकतेच रिझल्ट डिक्लेअर झाले. त्याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला 2nd प्राइज मला मिळालेलं आहे. 1st प्राइज युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेला मिळालेलं आहे
दुसरं प्राइज भारताला मला मिळालेलं आहे आणि तिसरं हे चायनाला मिळालं. ही जी स्पर्धा आहे ही अतिशय प्रेस्टिजियस मानली जाते. याच्यामधून 1 लाखहून जास्त छायाचित्र आले होते आणि 165 कंट्रीजने याच्यामध्ये पार्टिसिपेट केला होता. अतिशय टफ कॉम्पिटिशन होती. मी 2-3 वर्षापासून ह्या कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करत होतो पण यश मिळत नव्हतं. पण नुकतेच 2022 मध्ये जे डिक्लेअर झाले, आताच 3 दिवस आधीच हा डिक्लेअर झाला रिझल्ट. आणि माझा जो फोटो आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये काढलेला होता आणि त्याला सेकंड प्राइज मिळालेला आहे. तो फोटो असा आहे की एलिफंट डस्ट बाथ घेतो. जसं आपल्याला सुंदर दिसावं वाटतं तसंच प्राण्यांना पक्ष्यांना देखील सुंदर दिसावं वाटतं. म्हणून ते एलिफंटने तो आपल्या अंगावर डस्ट टाकून आपलं स्किन पण चांगली राहते त्याच्याने. बरेचसे इन्सेक्ट्स पण त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होतं. मौलाना मोहम्मद सईद खान यांचे आयुष्य आणि त्यांचे सामाजिक योगदान या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळेला आजपासून सुरुवात झाली असून या कार्यशाळेमध्ये देशभरातील समाजाच्या धर्मगुरूंनी सहभाग नोंदवला आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जामा मस्जिद परिसरातील सईद हॉल येथे मौलाना मोहम्मद सईद खान यांचे आयुष्य आणि त्यांचे सामाजिक योगदान या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. राबता अदब-ए-इस्लामी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून त्यांच्या माध्यमातून सदर कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार आणि रविवार 2 दिवस सत्रांमध्ये चालणार असून या कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यशाळेमध्ये देशभरातील समाजाच्या धर्मगुरूंनी सहभाग नोंदवला आहे. सदर कार्यशाळेबाबत आयोजक आणि यात सहभागी तज्ञ यांनी एडियनसोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. मौलाना मोहम्मद सईद खान एक मुतहर्रिक आदमी थे और उन्होंने इस इलाके में जब ये देखा कि लोग दीन से दूर हैं तो उन्होंने जामिया इस्लामिया कारफिलूम की बुनियाद 1959 में डाली और उसका मकसद ये था कि जब तालीम आम होगी तो इस मुल्क में, इस देश में अमन भी आम होगा और अमन का पैगाम मुल्क के कोने कोने तक पहुँचेगा. इसीलिए कारफिलूम की बुनियाद के साथ साथ उन्होंने तबलीग के नाम से इस इलाके में तबलीगी दावत की बुनियाद डाली ताकि लोग दीन से वाकिफ़ हों और इसकी खातिर उन्होंने पूरे मुल्क का दौरा किया और पूरे मुल्क के लोगों को भी पैगाम दिया कि दीन से करीब आने के नतीजे में ये मुल्क अमन का गहवारा बनेगा और पूरे मुल्क में एक किस्म की जो बदअमनी छाई हुई है या लोग दीन से जो दूर हैं उनमें दूर से क़ुर्बत पैदा होगी. इसीलिए वो ये कहते थे कि हमें सिर्फ दीन की बात करनी है. आज जो 2 रोज़ा कौमी सेमिनार का इनेकाद सईद हाल में हो रहा है वो मौलाना मोहम्मद सईद खान हयात व खिदमत के मौजू पर हो रहा है. इसका मकसद ये था कि जामिया इस्लामिया काशिफुल उलूम के बानी और यहाँ तबलीगी जमात के बानी मौलाना मोहम्मद सईद खान साहब रहमतुल्लाह अलैह की खिदमत और क़ुरबानियाँ बहुत ज़्यादा रही हैं. लेकिन यहाँ पर जो नई नस्ल है वो इन क़ुरबानियों से और उनकी खिदमत से वाकिफ़ नहीं है. इसीलिए ज़रूरत इस बात की थी कि हम कोई सेमिनार मुनक़िद करके उनकी खिदमत और क़ुरबानियों को नई नस्ल के सामने लाए ताकि नई नस्ल उसको मशअल राह बनाए और उसी तरह से उनके अंदर भी वही क़ुरबानियों का जज्बा पैदा हो और फिर वो मिल्लत के लिए, मुल्क के लिए और देश के लिए काम करें ताकि हमारा देश अमन व अमान का गहवारा बन जाए और यहाँ अमन शांति और सुकून कायम हो जाए. इस तरीके के सेमिनार करके इल्मी अदबी ज़ौक़ और शौक़ पैदा करना चाहती है. क़ल्मी एतबार से जो सलाहियतें होती हैं उसको उजागर करना चाहती है. ये हम दुआ करते हैं कि अल्लाह ताला इस सेमिनार को कामयाब अता फरमाए और पूरे मुल्क के अंदर इसके फैज़ को आम फरमाए. गुलिस्ता उर्दू माध्यमिक शाळा हर्सुल या ठिकाणी वाचनालय आणि सायन्स लॅबचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. गुलिस्ता उर्दू प्राथमिक शाळा हर्सुल या ठिकाणी वाचनालय आणि सायन्स लॅबचे उद्घाटन मिर्झा अब्दुल कयूम नवी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी आसिफ पटेल, शेख जावेद, अब्रार मौलाना, सलमान मौलाना यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
लैब बनाई है साइंस लैब, उससे हमें बहुत पढ़ना लिखना आ रहा है। इस साइंस लैब में हमने बहुत सारे तजुर्बे देखे और लाइब्रेरी भी खुली। लाइब्रेरी में हमने अरबी किताब किस्से पढ़े और उर्दू की कहानियाँ पढ़े, जिससे हमें पढ़ना लिखना आ रहा है। इसलिए उस्ताद के लिए हम कुछ कहना चाहते हैं। अदब भी एक करीना है मोहब्बत के करीनों में, अदब भी एक करीना है मोहब्बत के करीनों में, उस्ताद एक नगीना है जन्नत के नगीनों में। ये जो असलम सर ने साइंस लैब खोली है, ये हमारे पढ़ाई के लिए बहुत अच्छी है और इसमें हमने बहुत सारे तजुर्बे और हमको इस साइंस का पॉइंट समझ में आया। हमने इसमें हल्का भारी ये सब चीज़ें सीखी और लाइब्रेरी में हमको पढ़ना आया, किस्से जनरल नॉलेज ऐसा हमको मालूम पड़ा। सिडको स्केटिंग रिंकवरील खेळाडू भार्गवी नामदेव कराड हिने बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावले। त्यामुळे तिचा स्वाभिमान क्रीडा मंडळातर्फे उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला। सिडको N3 स्केटिंग रिंगवरील खेळाडूने बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्याबद्दल भार्गवी नामदेव कराड हिचा स्वाभिमान क्रीडा मंडळातर्फे उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला महानगरपालिका क्रीडा अधिकारी संजीव बल्लैया, जिल्हा स्केटिंग संघटनेचे सचिव अजय भटकर, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे स्पोर्ट्स हेड पंकज परदेसी, स्केटिंग प्रशिक्षक संजय वाकरे, अनिल सुरडकर, शेख रफीक, भिकन आंबे, ॲडव्होकेट श्रीकृष्ण चौधरी, विनायक सरोदे व औरंगाबाद जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडू आदी उपस्थित होते। भार्गवी कराड हिने तिच्या स्पर्धेतील अनुभव खेळाडूंसमोर सांगितले। माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी स्केटिंग खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। जळगाव रोडवरील अतिक्रमण हटाव मोहिमेस आंबेडकर नगर परिसरात स्थानिकांचा विरोध। घरे सोडून व्यावसायिक अतिक्रमणे हटवल्याचे निकम यांचे प्रतिपादन। औरंगाबाद येथील बैजू पाटील यांच्या कॅमेऱ्यातून साकारलेल्या गजराजाच्या डस्टबाथला जागतिक स्तरावरील फोटो स्पर्धेमध्ये दुसऱ्या पारितोषिकाचा बहुमान। 5 ट्रिलियन इकॉनॉमीचे स्वप्न साकार होईल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा विश्वास। वाणिज्य परिषदेचा समारोप उत्साहात संपन्न। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।